बाजारात मोठ्या प्रमाणात खायच्या पदार्थांमध्ये भेसळ होत आहे हे समजल्यानंतर आता मिठाई तरी बाहेरची खावीशी वाटत नाही, बरोबर ना? चला तर मग आज या रक्षाबंधनला आपण घरच्या घरी काजू कतली कशी बनवायची हे शिकूया. या रक्षाबंधनला तुम्ही बनवलेली काजू कतली आपल्या लाडक्या बंधुरायाला खाऊ घाला आणि वाह वाह मिळवा. चला तर मग घरच्या पदार्थांपासून काजू कतली अगदी 2च पदार्थांपासून कशी बनवायची हे प्रत्यक्ष पाहूया. 1 किलो मी काजू घेतलेले आहेत आणि त्यासाठी 300 ग्राम साखर घेतलेली आहे. साखर थोडी कमीच घ्यायची म्हणजे काजूची टेस्ट येते. पूर्ण काजूची आपण पेस्ट करून घेऊया. अख्ख्या काजूऐवजी तुम्ही काजू तुकडा किंवा पाकळी घेऊ शकता, पण जर ओरिजिनल काजूची टेस्ट पाहिजे असेल तर अख्खा काजू एकदा वापरून पहा, खूप छान टेस्ट येते. 300 ग्राम साखरेचा आपण पाक करूया. पाक आपल्याला एकतारी करायचा आहे. तोपर्यंत सर्व काजूची आपण पावडर करून घेऊ. पाक तयार झालेला आहे आणि इकडे पावडर सुद्धा तयार आहे. तुम्ही मिक्स करायचे आणि व्यवस्थित हलवत राहायचं कंटिन्यू. गॅस बारीक आचेवर ठेवायचा. खालच्या साईडला मिश्रण लागलेलं नाही पाहिजे. शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा. आठ ते 10 मिनिट बारीक गॅसवर आपण मिश्रण ढवळत राहूया. थोडं घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे. जेव्हा मिश्रण साईडने असं काठ सोडायला लागेल त्यावेळी गॅस बंद करायचा आहे. या स्टेजला गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. आपण काजू आणि पाक जेव्हा मिक्स केला त्यावेळेस बऱ्याच पातळ प्रमाणात हे मिश्रण होतं. आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता इथे मी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायची तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरी चालते. मिश्रण थंड होण्यासाठी ठेवल्यानंतर अर्धा ते पाऊण तास थंड होण्यासाठी लागतो. हळूहळू असे घट्ट व्हायला लागते. अजून मिश्रण गरमच आहे. या स्टेजला मिश्रण पातेल्यातून काढून घ्यायचे आहे आणि मी किचन वाट्या स्वच्छ धुतला आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतला. खाली तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण टाकायचे आणि लाटण्याने लाटायचे आहे. असे दिसेल लाटल्यानंतर. एवढी जाडी ठेवायची आहे आपल्याला. पाच 10 मिनिट झाल्यानंतर मिश्रण असं कट करून घ्यायचे आहे. चाकू असेल तर चाकू किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याने तुम्ही मिश्रण कट करू शकता. असे दिसेल. डायमंड शेप मध्ये आपण सर्व कट करून घेतलेले आहेत. ही मैत्रिणीची ऑर्डर होती माझ्या, त्यामुळे मी ही बॉक्समध्ये भरली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला सांगा कशी झाली तुमची काजू कतली. धन्यवाद.